नमस्ते फ्रेंड्स, माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज माझ्या इव्हिनिंग ड्युटीसाठी बनवली लसूण मेथीची भाजी. त्यासाठी मेथीची भाजी घेतली, स्वच्छ धुवून चिरून घेतली. इकडे लसूण कांदा चिरून घेतला. कढईमध्ये तेल घालून त्यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या चिरून घालून घेतल्या आणि वरून मेथीची भाजी घालून घेतली आणि मीठ घालून भाजी 5 ते 7 मिनटं छान वाफू दिली. एकीकडे तीळ, चणा डाळ आणि शेंगदाणे एक चमचाभर घेतले आणि ते छान असे भाजून घेतले. खरपूस भाजल्यानंतर मिक्सरमध्ये पाणी घालून त्याचं वाटण काढून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये जिरे घातले आणि 2 छोटे-छोटे कांदे चिरून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालून घेतले. कांदा गुलाबी झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर मिरची पावडर आणि धना पावडर घातला आणि 2 मिनटं छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटण मिक्सरमधून बारीक काढलं होतं ते घातलं आणि थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून त्याच्यामध्ये पाणी घालून छान असं 2 ते 3 मिनटं ते वाटण परतू दिलं. वाटण 2 ते 3 मिनटं छान परतल्यानंतर त्यात तेल सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची ग्रेव्ही घालून घेणार आहोत. टोमॅटोची ग्रेव्ही घालून ती 2 ते 3 मिनटं छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये मेथीची वाफवलेली भाजी घातली आणि छान असं भाजीला परतून दिलं. वरतून तुम्हाला हवं तेवढं पाणी घालून घ्या आणि मीठ आणि गरम मसाला घालून घेतला आणि वरतून छान असा लसूण आणि मिरचीचा तडका मी दिला. अशा इकडे माझ्या चपात्या रेडी झाल्या. लसूण मेथीची भाजी पण तयार झाली होती आणि माझं असं इव्हिनिंगचा लंच मी सर्व केला आणि खाऊन मी माझ्या इव्हिनिंग ड्युटीसाठी रेडी झाले. गुड बाय फ्रेंड्स, टेक केअर.